फुल टाईम करणार नाही का? हां करा करा. आज 6 डिसेंबर 2025 खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. संपूर्ण जगाला शांततेचा समानतेचा संदेश देणारे हे अतिशय विद्वत्तापूर्ण असं एक महामानव हे होते. आपण जर पाहिलं आज जगाला त्यांची महती पटत चाललेली आहे. ज्या काळामध्ये 6 डिसेंबर 1956ला ज्यावेळेला दिल्ली येथे त्यांचं देवस्थान झालं, त्याच्या अगोदरचे जे 4-5 दिवस होते त्या काळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत 4, 5, 6 डिसेंबरला रात्री 12 वाजता त्यांच्या हातामध्ये पेन, समोर वही आणि त्यांचा जो एक सेवक होता तो सेवक शेजारी त्या बसलेला होता. आणि त्यावेळेला त्यांची लेखणी म्हणजे शेवटचा ज्या वेळेला पहाटे त्यांचं महापरिनिर्वाण दिन झालं आणि मग त्या सेवकाने सांगितलं बाकीच्यांना जे झोपले आजूबाजूला आणि मग जो टाहो फोडला त्या दिल्ली या ठिकाणी, त्यावेळेला दिल्लीकर सर्व म्हणतो ते पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा त्यावेळेचे संपूर्ण की दिल्लीमध्ये त्यांचं अंत्यविधी किंवा महापरिनिर्वाण दिन झाला पाहिजे. परंतु महाराष्ट्रीयांनी ते त्या ठिकाणी लावून धरलं. विशेषतः माईसाहेब आंबेडकर यांनी ठामपणे सांगितलं की मुंबई या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी आहे आणि मुंबईला चैत्यभूमी मुंबईलाच महापरिनिर्वाण दिन झालं पाहिजे आणि ती दादर या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण विमानातून सगळे लोक दिल्लीतून सगळे लोक अगदी कोट्यावधी जे अब्जावधी लोक त्या महापरिनिर्वाण दिनाच्या यात्रेला आले होते. असा हा महामानव कदाचित कोणी नाही. आज आपण जर पाहतो ज्या उद्धरेली कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे अनेक गायक अनेक कविता त्यांच्या रूपाने येत आहेत. या माणसासारखा माणूस होणे नाही. आज आपण म्हणतो अगदी सूर्याला सुद्धा लाजवेल असं तेच त्यांचं असे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956ला गेले आणि आज 69 वर्ष झालेत तरीसुद्धा त्यांच्यावरचं प्रेम, त्यांनी दिलेलं संविधान, त्यांनी दिलेले विचार ते आंबेडकरी अनुयायीच नाहीत तर जगातील जे वंचित घटक आहेत, जगातील जे सर्वसामान्य लोक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन केल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून जागतिक स्तरावर देशाच्याच नाही राज्य आपण या ठिकाणी आज आपण सकाळी आपले सासवड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला सर्व संघटनांनी सर्व लोकांनी विशेषतः आमदार साहेब आले होते आणि इतर लोकांनी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन केलं आणि त्यांच्या अभिवादन करून त्यांच्या विचाराला उजाळा दिला. सर्व लोक या ठिकाणी थांबलेले आहेत. सर्वांच्या मनामध्ये एकच जाणतं की हे बाबासाहेबांसारखं माणूस होणे नाही आणि या माणसाने दिले विचार आपण आपल्या अंगी बाळावेत. आपल्याला जेवढं काही त्यांचे विचार पुढे नेता येतील तेवढे न्यावेत आणि त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याचं आपण एक वचनबद्ध या ठिकाणी व्हावे अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. सर्वांतर्फे पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. या ठिकाणी सर्व महापुरुषांना अभिवादन. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील सर्वच विविध पक्षातील विविध संघटनेतील सर्वजण बहुजन समाजातील सर्वच बरेचसे कार्यकर्ते आज या ठिकाणी आपण बाबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आज आपण 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज डॉक्टर सूर्य आणि ही जी ज्वाला आहे आज आपल्या सर्वांना सोडून आणि आज ही ज्वाला मावळलेली आहे. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे ते संविधान आपण वाचवण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे आणि ते त्यासाठी जेवढे जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू आणि ते वाचवण्यासाठी प्रयत्न करू तीच खरं बाबासाहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली असणारे आदरांजली असणारे. आज या माझ्याबरोबर बरेच माझं सहकार्याने या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. तरी मी पुन्हा एकदा बहुजन समाजातर्फे आणि सर्वांच्यातर्फे या ठिकाणी मी अभिवादन करतो. बाबासाहेबांनी नुसतं SC साठीच नाही तर SC ST OBC NT आणि सर्वच बहुजन वर्गासाठी सर्वच वर्गासाठी त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आजचा दिवस हा अतिशय वाईट दिवस आहे, अतिशय दुःखाचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना सोडून गेलेलं आहे. आजचा जो दिवस आहे तो आज बाबासाहेबांचा दिवस आहे. त्यामुळं आजचा दिवस अतिशय दुःखाचा असल्यामुळं मी जास्त काही बोलत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे बाबासाहेबांना आवाहन करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.